प्राचीन भारतातील एक सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र, बंदर व बौद्ध स्थळ म्हणजे सोपारा। सोपारा म्हणजे हे मुंबई उपनगराजवळ असलेले नालासोपारा हे ठिकाण। हे ठिकाण जे आहे ते मित्रांनो अरबी समुद्रापासून नजदीक असलेल्या उल्हास व वैतरणा नदीच्या बरोबर मधोमध वसलेले आहे। मित्रांनो नमस्कार, मी किशोर आणि आपण पाहताय कोकणी किशोर। आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मित्रांनो बघायला भेटणार आहे सोपारा स्तूप, जो पूर्वी शृपारक या नावाने ओळखला जायचा। हा स्तूप कसा आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे, एकंदरीत आजची परिस्थिती काय आहे, या गोष्टी आपल्याला व्हिडिओतून पाहायला भेटणार आहेत। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो सध्या मी पोहोचलेलो आहे तो सोपारा या ठिकाणी। हा तुम्ही लेफ्ट साइडला पाहताय हा एंट्री गेट आहे सोपारा स्तूपाचा। आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये हा स्तूप कसा आहे हे पाहणार आहोत। मित्रांनो तुम्ही आतमध्ये जो आता पाहताय तो आहे सोपारा स्तूपाच्या आतमधील हा परिसर। वरती बघा उंच उंच अशी ही सर्व ताडाची झाडं आहेत, आंब्याची देखील काही झाडं आहेत आणि हा सर्व हिरवागार असा हा परिसर आहे सोपारा स्तूपामधला। अगोदर या ठिकाणी आलो होतो त्यावेळेस अशी काही व्यवस्था नव्हती, परंतु आता बघा आतमध्ये जायला व्यवस्थित रस्ता केलेला आहे स्तूपापर्यंत। इकडे पुढे काय नवीन बनवलेलं आहे, काय बनवलं ते देखील आपण पाहूया। चला, समोर हा एंट्री गेट आहे आणि बघा आतमध्ये यायला हा सुंदर असा रस्ता केलेला आहे। दुतर्फा दोन्ही साईडला सुंदर अशी झाडं लावलेली आहेत, फुलझाडं आहेत। लेफ्ट साईडला जर आपण पाहिलं तर इथे बघा समोर वॉशरूम आहे आणि त्याच्या शेजारी जे येणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही जो पाहताय हा सोपारा स्तूप आहे, ज्याला प्राचीन काळी जे आहे ते शृपारक या नावाने ओळखलं जायचं। शृपारक म्हणजे काय तर शूरवीरांची ही नगरी होती, म्हणून याला शृपारक असं नाव पडलेलं आहे। आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। हा जो स्तूप आहे ह्याच्या आपण थोडेसे जवळ जाऊया आणि जो हा स्तूप आहे तो जवळून पाहूया। सध्या मी अशा विटांना हात लावतोय ज्या प्राचीन आहेत। हा जो आहे स्तूप तो पूर्णावंत यांनी बांधलेला होता आणि ह्या विटा बघा आज 2025 आहे आणि आजच्या दिवशी देखील ह्या विटा जशाच्या तशा या ठिकाणी उभ्या आहेत। ह्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो हा जो तुम्हाला गोल आकाराचा जो या ठिकाणी स्तूप दिसतोय तो 82 मीटर परिघ एवढा यांचं अंतर आहे आणि याची हिस्ट्री अशी आहे की भंते पूर्णा यांनी चंदनाच्या लाकडावरती जो आहे तो हा जो आहे स्तूप बांधलेला होता आणि ह्याची प्रतिकृती म्हणून सांचीचा जो आपण आता स्तूप बघतो तो सम्राट अशोकाने त्यावेळेस बांधलेला आहे। मित्रांनो नालासोपारा हे एक प्राचीन व्यापारी केंद्र होते आणि ह्याच व्यापाराच्या दृष्टीने पूर्णा आणि त्यांचे बंधू उत्तर प्रदेश या ठिकाणी गेले होते। श्रावस्ती येथील जेतवनातील बुद्धविहारात त्यांची तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याबरोबर भेट झाली। बुद्धांचं प्रवचन ऐकलं आणि बुद्धांकडून प्रवर्जा घेतली। सतत 6 महिने त्यांनी धम्माचा अभ्यास केला आणि 6 महिन्यानंतर त्यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे विनंती केली, हे तथागत याच बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मला नालासोपारा या ठिकाणी जायचे आहे, कृपया मला अनुमती द्या। बुद्ध म्हणतात, पूर्णा महाराष्ट्रातील लोक हे सवयीने रागिष्ट आहेत। जर धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना तुला कोणी अपशब्द उद्धट बोलले तर तू काय करशील? त्यावर पूर्णा म्हणतात,
ते मला उद्धटच बोलतील, काठीने वगैरे तर मारणार नाही. बुद्ध म्हणतात, जर का त्याने तुला काठीने मारलं तर? त्यावर पूर्णा म्हणतो, ते मला काठीनेच मारतील, तलवारीने किंवा धनुष्यबाणाने माझ्यावरती हल्ला तर करणार नाही. त्यावरती बुद्ध म्हणतात, जर का त्याने धनुष्यबाण किंवा तलवारीने तुझ्यावरती हल्ला केला तर? त्यावरती पूर्णा म्हणतो, ते मला धनुष्यबाण किंवा तलवारीनेच मारतील, मला जिवे तर मारणार नाही. बुद्ध ह्या ठिकाणी म्हणतात, जर का पूर्णा त्यांनी तुला धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना जिवेच मारला तर? यावरती पूर्णा उत्तर देतो, तथागत तुमच्याबरोबर राहून मी एवढे शिकलोय की हे जे जीवन आहे ते दुःखाचं घर आहे आणि आपलं शरीर जे आहे ते दुःखाने भरलेलं आहे, आजाराने भरलेलं आहे. जर त्यांनी मला जिवेच मारलं तर त्यातून माझी मुक्तता होईल. बुद्धांच्या ह्या कसोटीमध्ये पूर्णपणे पास होतो आणि तथागत भगवान गौतम बुद्ध पूर्णा यांना या ठिकाणी म्हणजे नालासोपारा या ठिकाणी जाण्याची अनुमती देतात. त्यानंतर पूर्णा आणि त्यांचे बंधू ह्या ठिकाणी येतात आणि भला मोठा हा 82 मीटर परीघ असलेला या ठिकाणी शूर्पणख स्तूप उभारतात. तिसऱ्या धम्म परिषदेनंतर सम्राट अशोकांनी अरंत भंते धम्मरक्षित यांना धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नालासोपारा आणि कोकणात पाठवलं होतं. एवढंच नव्हे तर मित्रांनो, प्रसिद्ध चीनी यात्री आणि भंते यू एन्स्तंग यांनी देखील या सोपारा स्तूपाला त्यावेळेस भेट दिलेली आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आणि इतिहास हेच सांगतो की सम्राट अशोक यांची जी 2 मुलं श्रीलंकेला गेली होती धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी या शूर्पणख स्तूपाला भेट दिली होती आणि त्यानंतर त्यांनी जो पुढचा प्रवास जो आहे ती बोधिवृक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेसाठी केला होता. एवढंच नव्हे तर मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या स्तूपाला 5 मे 1955 रोजी भेट दिली होती. औचित्य होतं ते भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ठिकाणी आले होते आणि ह्या ठिकाणी त्यांनी बुद्ध जयंती जी आहे ती साजरी केली होती. मित्रांनो, 1882 मध्ये जेव्हा सर्वात प्रथम या स्तूपाचं उत्खनन करण्यात आलं त्यावेळेस त्यामध्ये भेटली एक भली मोठी दगडी पेटी. त्या दगडी पेटीमध्ये होता एक चांदीचा आणि एक तांब्याचा करंडक. तांब्याच्या करंडकामध्ये होत्या 8 बुद्धमूर्त्या, त्यांना वालेली सोन्याची फुलं आणि मणी. शेजारी होता एक सोन्याचा पत्रा आणि त्यावरती कोरलेली सुंदर अशी बुद्धमूर्ती. तर चांदीच्या करंडकामध्ये भेटले 13 भिक्षापत्राचे तुकडे, काही अस्थी आणि शेजारीच ठेवलेली सुगंधी पावडर. मित्रांनो, सोपारा इथे अनेक पुरातत्व अवशेष सापडलेले आहेत. माझ्या जर तुम्ही उजव्या बाजूला पाहिलं तर ही बघा, ही तथागत बुद्धांची मूर्ती आहे, ध्यानस्थ अशी. ही त्याच स्तूपामधली असावी बहुतेक. आणि इकडे आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही बघा, ही दगडावरती कोरलेली सुंदर अशी बुद्ध मूर्ती आहे. तिच्या बरोबर लेफ्ट साईडला मूर्तीच्या हे भिक्षापात्र आहे आणि ही आता बसवलेली बुद्ध मूर्ती आहे. इथे फुलं देखील वाहिलेली आहेत. इथे बौद्ध अनुयायी येतात आणि त्रिसरण पंचशील घेतात. या ठिकाणी अगरबत्ती देखील लावलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की इथे बहुतेक जे पुरातत्व अवशेष सापडलेले आहेत त्यापैकी सम्राट अशोकाच्या राजज्ञापैकी 8वं आणि 9वं जे शिलालेख आहे भग्न, त्याचा शोध जो आहे तो पहिल्या 8व्या शिलालेखाचा शोध 1882 मध्ये भगवानलाल यांनी लावला आणि N.A. गोरे यांनी जो 9वा भग्न शिलालेख आहे त्याचा शोध लावला. हा जो मित्रांनो तुम्ही पाहताय हा स्तंभ आहे, कदाचित त्या स्तूपाच्या समोर किंवा मागे असावा. पूर्णपणे हा दगडाचा आहे. दगडाचा ह्याच्यावरती काम केलेलं आहे कोरीव. आणि इथे खाली जर पाहिलेत तर ही बुद्धांची मूर्ती होती. तिचा आता जो नक्षा आहे तो थोडासा चेंज झालेला आहे, परंतु जुन्या फोटोमध्ये जर तुम्ही पाहिलं या स्तंभाकडे तर ही जी मूर्ती होती ही दगडावरती कोरलेली सुंदर अशी दिसत होती. असा हा मजबूत असा एक छोटासा भाग जो आहे तो या स्तंभाचा आहे. इकडे तुम्ही लेफ्ट साईडला जर पाहिलं तर हे सर्व चैत्य आहेत जे अरंत भिक्खू होते. त्यांचं ज्या वेळेस निर्वाण झालं तर त्यांच्या निर्वाणानंतर त्यांची आठवण म्हणून या चैत्यांच्या ह्या ठिकाणी उभारणी केलेली आहे. काही गोल आकाराचे आहेत तर काही चौकोनी आकाराचे आहेत. याच्यावरती भिक्षू जे आहेत ते बसायचे आणि विपश्यना करायचे आहेत. त्या आजही आहेत तशाच आहेत, त्याच परिस्थितीमध्ये आहेत. आणि तुम्ही ह्या ज्या विटा बघताय हे नवीन बांधकाम केलेलं आहे. दोघांमध्ये तुम्हाला फरक समजत असेल. ह्या विटा आणि ह्या विटा कित्येक पावसाळे उन्हाळे ह्या विटांनी सहन केलेले आहेत, परंतु त्यांची कंडिशन आहे ॲज इट इज आहे. कंपेअर जर आपण केलं तर आजच्या ह्या नवीन विटांना. या ठिकाणी
1882 मध्ये पहिलं उत्खनन करण्यात आलं, त्यानंतर 1939 आणि 40 मध्ये करण्यात आलं. अजून ह्याच्या खाली भरपूर काही लपलेलं असेल जे आपल्या समोर अद्याप यायचं बाकी आहे. ह्याच्या खाली अजून जर का उत्खनन केलं तर भरपूर काही गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायला भेटणार आहेत. आशा करतो की आपलं जे भारत सरकार आहे ते उत्खननाच्या माध्यमातून या ठिकाणी अजून उत्खनन करेल आणि इतिहास जो दडलेला आहे या जमिनीच्या खाली तो आपल्या समोर आणेल. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऐतिहासिक शूरपारख स्तूपाला भेट दिलेली आहे आणि एकंदरीत तुम्हाला शूरपारख स्तूपाचा इतिहास, आजची परिस्थिती दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा आणि आपल्या कोकणी किशोर या चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत गुड बाय.